गुड मॉर्निंग इन लंडन पॉप्स. हा गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग. अरे मी सकाळपासून पोरवले, मला एक बॅनर दिसला नाही इकडे एखाद्या राजकारण्याचा. भाऊंना हॅपी बर्थडे, तात्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा, वहिनींना वाढदिवसाच्या शुभेच्छा. कोणाचा काही बॅनरच नाही इकडं. अहो इकडे तसं काही नसतं बाप्पा. कुठल्याच निवडणुकांमध्ये कुठल्याच नेत्याचे बॅनर लागत नाही आणि ट्रॅफिक जॅम करून सभा पण घेतली जात नाही. असं मग हे नेमके कोणत्या मुद्द्यावर निवडणुका लढवता? रस्ते, लाईट, पाणी? अहो नाही, इथं रस्ते, लाईट, पाणी सगळ्या सोयी सुविधा आधीपासून आहे का? आता ज्या मुद्द्यावर वर्षानुवर्ष निवडणुका लढवल्या पाहिजे ते मुद्दे संपून टाकले यांनी. हा आता लक्षात आलं, जातीपातीवर निवडणूक करत असतील काय? अहो नाही पप्पा, इकडे तसं पण काय होत नाही, सगळं विकासाच्या मुद्द्यावर होतं. हा म्हणून हे देश एवढे प्रगत आहे. आपल्याकडे पाहिलं ना काय चालू आहे. ज्या मुद्द्यांवर समाजकारण करायला पाहिजे, विकासाचे मुद्दे, ते राहिले बाजूला आणि सत्तेसाठी फक्त पैसा आणि जातीपातीचं राजकारण. कोण ह्या पक्षातून त्या पक्षात जातो, कोण कोणाला डांबून ठेवतो, कोण कोणाचा फॉर्मच गिळून टाकीतो, तो कोण काय करतो, तो कोण मारामाऱ्या करतो. एवढेच कष्ट जर देशाच्या विकासासाठी केले असते तर मग आम्ही पण आपल्याच देशात जॉब केले असते ना, आपल्या घरच्यांसोबत राहिलो असतो व्यवस्थित. अरे 150 वर्ष राज्य केले या गोऱ्यांनी आपल्यावर आणि आपण त्यांच्याकडून काय शिकलो? फक्त कपडे, दारू, पार्ट्या आणि ते सो कॉल्ड वेस्टर्न कल्चर. शिस्त नाही शिकलो, वक्तशीरपणा नाही शिकलो, सिविक सेन्स नाही शिकलो. अरे हेच शिकावं लागल. या राजकारण्यांसोबत आपल्या सामान्य जनतेची पण तेवढीच चुकी. लवकर सुधारावं लागेल, नाहीतर मग आपल्या येणाऱ्या पिढीचा हे राजकारण, समाजकारण आणि मतदान याच्यावरचा विश्वासच उडून जाईल. खरंय पप्पा. कसं आहे, देश आपलाय, विचार सुद्धा आपल्यालाच करावा लागणार आहे. चला.